निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. समर्थताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. मी पुण्यावरून बोलत आहे. तुम्ही नाव नाही सांगणार. हो आहे माझ्याकडे नाव तुमचं. हा खूप आनंद झाला तुमच्यासोबत बोलून मला. खरंच म्हणजे असं वाटत नाहीये की मला फोन लावलाय म्हणून. आणि तुमच्यासोबत मी बोलते. कुठून बोलताय ताई? मी पुण्यातून बोलते मॅडम. अनुभव शेअर करायचा का? हो, अनुभव शेअर करायचा. नाव सांगू शकता? नाव सांगते मी. माझं नाव सोनाली आहे. अच्छा अच्छा. फक्त नाव सांगू शकते. बरं बरं बरं. काय अनुभवला? अनुभव म्हणजे खरं सांगू का, जसं मला कळतंय तसं स्वामी आमच्या बरोबर आहेत. मेन गोष्ट अशी आहे की आम्ही त्यांच्याकडे नव्हतो गेलो. स्वामी आमच्या इथे होते पण आम्ही त्यांच्याकडे नव्हतो. ही गोष्ट झाली माझ्याकडनं. अच्छा. जसं मला समजते, जसं माझे मामा स्वामींचं खूप करायचे, खूप म्हणजे इतकं त्यांचा बिझनेस होता. ते घरी कधी यायचे, रात्रीचे 10ला येऊ दे 11ला येऊ दे, स्वतःचा शॉप वगैरे बंद करून ते आल्यानंतर पहिल्यांदा घरी आल्यावरती आरती आणि नंतरच जेवण वगैरे करायचे. हे आम्ही पाहत होतो. पण नेमकं नाही का स्वामी कोण आहेत, परत मामा माझी डायरी लिहिचे, श्री स्वामी समर्थांचं जप लिहिचे पूर्ण. त्यांनी ना जवळजवळ 1-2 म्हणजे असे आपले रजिस्टर असतात ना मोठे, ते पूर्ण लिहून ठेवले होते त्यांनी. पण तरी सुद्धा आपल्याला काय माहित नव्हतं त्यांच्याबद्दल. पण खरं सांगू का, जेव्हा मला ह्या 2 वर्षापूर्वी जेव्हा मला स्वामी म्हणजे मी स्वतः स्वामींचं करायला लागले ना, तेव्हा सांगते माझ्या आयुष्यामध्ये असं संकट खूप सारे आले पण त्याला मला काही वाटतच नाहीये. खूप 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 छान वाटतंय मॅडम मला. मी पहिल्यांदा ह्या डिसेंबर महिन्यामध्ये गुरुचरित्रचं पारायण केलं मी. आणि त्याचा एक अनुभव असा की मी रेंटने राहते इथं पुण्यामध्ये, स्वतःच नाहीये माझं घर. पण ह्या 3 वर्ष झालं, 3-2.5 वर्ष झालं मी इथं राहते. पण मी आतापर्यंत कधीच कोणालाही माझ्या दारामध्ये मागायला आलेलं पाहिलं नाही. गुरुचरित्र जेव्हा मी करत होते पारायण त्या दिवशी 3ऱ्या दिवशी मॅडम माझ्या दारामध्ये 3 स्त्रिया आल्या. गुरुवार होता त्या दिवशी. मेन गोष्ट ह्यावेळेस गुरुवार पण आला होता. गुरुचरित्राचं पारायण पण करत होते मी. आणि आपलं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार नाहीत का, ते सुद्धा माझे चालू होते. 2 स्त्रिया आल्या माझ्याकडे. त्यांनी मला म्हणले की नाही का जे काय असेल ते दे, मला तुळजापूरला जायचंय. नंतर थोड्या वेळ त्यांनी परत म्हणजे मला कोंढणपूरला जायचंय. ठीक आहे चालेल. तर एका स्त्रीला मी 11 रुपये दिले आणि दुसऱ्यांना मी तेल तांदूळ वगैरे देत होते. ते दिलं तर त्यांनी मला जाताना काय बोलले की त्यांना दिले, तुम्हाला नाही दिले पैसे, म्हणजे नाही का दक्षिणा नाही दिली तुम्हाला. तर मी म्हणलं तुम्हाला मी बाकीचे साहित्य दिलं ना, त्यामुळे मग दक्षिणा नाही दिली म्हणलं. नाही म्हणे तिला दिलंच ना तर मला पण हवेत म्हणे. बरं ठीक आहे. मी दोघींना आणि नशिबाने माझ्या म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस सुट्टे 11 करोड रुपये होते घरामध्ये. पैसे त्यांना दिले. दोघींना 11 करोड रुपये दिले. आणि गुरुचरित्राचं पारायण करण्याच्या आधी जे आपण नैवेद्य वगैरे ठेवतो ना मॅडम, नाही का ते 4 पोळ्या कराव्या लागतात. एक गाईला 4 श्वानांना द्यावं लागतं. बरोबर. तर मी जिथे राहते ना त्याच्या आसपास असं कुठं नाहीये की मी म्हणजे जाऊन तिथं गाई गुरं आहेत की त्यांना नैवेद्य वगैरे देऊ शकते. तर स्वामींनी मला असा मार्ग दाखवला की उद्या तुला करायचं नैवेद्य. तर आजल्याच दिवशी माझ्या फ्रेंडने मला माझ्या घरी बोलवलं, तिच्या घरी बोलवलं. तर मी जात असताना रस्त्यावरनं एक असं नाही का आपले ते खेळाचं मोठं मैदान होतं. त्याच्या साईडला एक काका बसले होते. त्या काकांनी म्हणजे एक त्यांच्याकडे गाई आणि एक वासरू होतं.
त्यांच्याकडे. तर मी जवळजवळ थोडंसं म्हणजे नाही का 15 पावलं पुढे गेले असेल, माझ्या काकांना लक्षात आलं. मी परत रिटर्न आले. त्या काकांना म्हणलं, काका तुम्ही रोज असता का इथं, म्हणजे मला नैवेद्य दाखवायचा आहे, तर मी उद्या तुमच्या गाईला पोळी घेऊन आले तर चालेल का? तर काका बोलले हो चालेल, काही नाही का, मी इथं असतो म्हणे रोज. तर मी ताई त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेव्हा पोळ्या वगैरे घेऊन गेले, माझ्या घरातलं सगळं आवरलं आणि 11 साडे 11 वाजता मी इथून निघाले. माझ्यापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर ते ग्राउंड आहे. गेले तर सांग का तिथं 3 गाई आणि 2 वासरे होते तिथं. अरे वा. गेले मी गाईंना ते दिलं नैवेद्य वगैरे आणि मला श्वान कुठंच दिसले नाहीत. पण ग्राउंड वरती एक दिसलं मला श्वान. त्यांचा नैवेद्य मी तिथं साईडला ठेवला. मी ऐकलं होतं पूजा लाईफस्टाईल मध्ये नाही का त्यांच्यातून की बाबा जरी तुम्हाला म्हणजे कधी म्हणजे भेटत नाहीत ना आपल्याला श्वान वगैरे नैवेद्य द्यायला, पण त्यांच्या नावचं तुम्ही नैवेद्य साईडला करून ठेवू शकता. बरोबर. मग मी तो त्या श्वानांचा नैवेद्य साईडला ठेवला आणि येता येता घरी येता माझा स्वामी जर माझा खरंच हा नैवेद्य म्हणजे नाही का त्यांच्यापर्यंत पोहोचणार असेल, त्या श्वानांपर्यंत पोहोचणार असेल, तर मला आहे ना जाताना 4 श्वान दिसू द्यात. तर खरं सांगते ताई, मी म्हणजे नाही का मी आतापर्यंत फिरते श्वान कसे असतात बघितले ना, असे कुपोषित असल्यासारखे किंवा कधी कधी म्हणजे वेगळेच असतात ते. बरोबर. पण माझ्या समोर जे श्वान दिसले ना, एक होतं ब्लॅक कलरचं, एक ब्राऊन आणि 2 एवढे व्हाईट, एवढे छान. बापरे. म्हणजे आणि एकाच हाईटचे एकाच उंचीचे ते माझ्या समोर होते. वा. आणि इथून तिथून येताना मला तर कुठंच श्वान दिसला नाही. मी घरापर्यंत येताना मला कुठंच दिसलं नाही. बघा किती कमाल. छान अनुभव. खरंच छान अनुभव. सांगावं तेवढं खरं. म्हणजे अजून एक पुढचा जर मी अनुभव सांगतेच मला, मी तुम्हाला जो व्हिडिओ पाठवलाय बघा ताई, मला खूप दिवसापासून इच्छा आहे की तुमच्यासोबत बोलावं, हे सगळं शेअर करावं. मी जे तुमचे व्हिडिओ ऐकते ना, मला असं वाटतं जेव्हा घरामध्ये काम करत असते कंटिन्यू तुमचे व्हिडिओ चालू असतात माझ्या कानामध्ये असतो, कंटिन्यू व्हिडिओ चालू. मला काय वाटतं माहिती का, जे ते तुमचे व्हिडिओ मी ऐकते ना, मी इमॅजिन करते की त्यांना तो अनुभव आल्यानंतर किती आनंद झाला. अशा अक्षरशः काटे तर शार येतात शेतकऱ्यांचे अनुभव ऐकल्यानंतर, त्यांच्या ते गाई वासरांना नाही का, खरंच म्हणजे खूप खूप छान वाटतं मला अनुभव ऐकायला. आणि असा एकही दिवस नाही की मी तुमचा अनुभव ऐकत नाही. इतका होईना पण माझा अनुभव होतो तुमचं. आणि तुमचा मला काय बोलावं ना सुचतच नाहीये खरंच सांगायचं. अनुभव अतिशय सुंदर आहे. मी शेअर करते ताई. नाही ताई, ऐका ना मॅडम, माझा अजून एक अनुभव आहे पुढं. म्हणजे खूप त्याच वेळेस म्हणजे गुरुचरित्र मी ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेसच मला हे सगळे अनुभव येणार होते, म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बघा ते व्हिडिओ पाठवला, त्याच्यामध्ये मी अगरबत्ती स्टार्ट केली आणि जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करण्याच्या आधी एक वेळ स्वामी समर्थांचा नामस्मरणाचा जप करतो आणि गायत्री मंत्र. त्यावेळेस मी ज्यावेळेस जप करत होते त्यावेळेस मी अचानकच फक्त मनातल्या मनात म्हणलं, स्वामी मी करते हे खरं, पण माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते का? म्हणजे जे मी एवढं गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं म्हणून 15 दिवस आधीच पुस्तक वगैरे आणून ठेवलं होतं. अरे वा. सगळ्या गोष्टींची तयारी केली होती, पण ही सेवा माझी तुमच्यापर्यंत पोहोचते का? तर जर खरंच पोहोचत असेल तर जे मी काय म्हणतात आपण पाठ ठेवलेला होता, चौरंग ठेवला होता, चौरंगावरती मी कलश ठेवला होता आपल्या नारळाचा. तर तिथपर्यंत जे आहे अगरबत्तीची धूर तिथपर्यंत त्याच्या हाईट पर्यंत जाऊ, एक लय म्हणजे एका लयेत एका रांगेत असं लहरीमध्ये एका. हा पण आतापर्यंत असं कधी झालं नाही. मी खूप वेळा अनुभव केलाय की बाबा अगरबत्ती लावल्यानंतर कधी एवढं उंचापर्यंत कधीच जात नाही एका रांगेमध्ये. बरोबर. तर ते बघा मी स्टार्टिंग केली, अगरबत्ती लावली तेव्हापासून एक व्हिडिओ काढलाय, शेवट पूर्ण जाऊपर्यंत म्हणजे जेव्हा ती संपली अगरबत्ती तिथपर्यंत ती फक्त एकाला येतच मिळत होती. अजिबात इकडे तिकडे डगमगली नाहीये. व्हिडिओ काढला मला तो
पाठवला मॅडम, मी तुम्हाला आता व्हिडिओ पाठवून 2 दिवस झाले असतील. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. बघते मी. पाठवला मी तो व्हिडिओ. हा. आणि ह्याच्यानंतरचा अजून एक अनुभव असा की माझी छोटी बहीण आहे, ती जॉबसाठी अप्लाय वगैरे केलं होतं, फिरॅक्स गेली होती बँगलोरला. तर तिथं सिलेक्ट बँगलोरला गेली, 8-15 दिवस तिथं राहिली. तिचा इंटरव्ह्यू वगैरे सगळं पॅक झालं होतं, इंटरव्ह्यू पण छान झाला होता. पण त्याच्यानंतर ती रिटर्न म्हणजे इंटरव्ह्यूची जॉईनिंग डेट येते ना, ती तिची आली नव्हती. ती थोडीशी टेन्शन मध्ये होती. तर मी तिला काय म्हणलं, ठीक आहे येईल म्हणलं डेट, असं काही नाही प्रॉब्लेम. ती माझ्याकडे आली, डायरेक्टली आल्यानंतर बँगलोरवरून पुन्हा माझ्या माहेरी गेली आईकडे आणि तिथं राहिली. आल्यानंतर तिने सांगितलं की माझी डेट येईल, पण कधी येईल ती फिक्स माहिती नाहीये. बरोबर. तर ठीक आहे म्हणलं, मला पण गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हणून, तर मग माझं काय तुझ्याकडे लक्ष देणं होणार नाही, तुला आईचं जायचं असेल तर आईला भेटून ये म्हणेन. म्हणजे ठीक आहे चालेल, मी भेटून येते. मॅडम ती तिथं राहिली आणि तिच्या मनामध्ये काय आलं काय माहिती, ती रिटर्न म्हणजे नाही का माझ्याकडे यायला निघाले. मला माहिती नव्हतं की ती इकडे येणार आहे म्हणून. स्वामी समोर बसले होते, पारायण माझं पूर्ण झालं होतं, वाचून वगैरे झालं होतं, असं स्वामींपुढे बसले होते मी. आणि त्याच्यानंतर मी म्हणलं, स्वामी नाही का जोपर्यंत तिला कॉल येत नाही किंवा तिचं जॉईनिंग लेटर येत नाही तोपर्यंत तिच्या नावावरती मी एक माळ स्वामी समर्थांची करेन, जपमाळ करेल म्हणून रोज एक. मॅडम मला आहे ना खरं सांगू का, एकच जपमाळ करावी लागली. त्याच दिवशी ती माझ्या घरी आली, माझं पारायण वाचून होतंय का नाही तोपर्यंत ती थांबली, बसली, चहा वगैरे तिला तरी करून घेतला. आणि मी म्हणत होते इकडे जपमाळ चालू होती माझी. तिने मला त्यावेळेस सांगितलं नाही, माझी सगळी पूजा वगैरे झाली. ज्यावेळेस मी चहा घ्यायला गेले घरामध्ये त्यावेळेस ती म्हणजे माझं जॉईनिंग लेटर आलं. अरे वा. तिचं जॉईनिंग लेटर आलं होतं. मॅडम मला महाराजांनी सेवा सुद्धा करून दिली नाही, एकच माळ तुझ्यासाठी मी केली आणि त्याच्यावरती तुझं जॉईनिंग लेटर आलं. अरे वा, किती छान. म्हणजे कसं असतं ना की खरंच काही वेळेस असं होतं की इंटरव्ह्यू वगैरे होतात पण कॉल खूप लेट येतात. आणि सिरियस वगैरे जर गेलं ना तर थोडा वेळ लागतो कधी कधी, असं होतं. आणि पण वेळ नाही लागून दिला स्वामींनी तिचं जॉईनिंग करून घेतलं. तिला कंपनी खूप छान भेटली, पॅकेज खूप छान आहे, पहिला जॉब आहे तिचा. 6,00,000 पॅकेज भेटला. अरे वा, बघा खूप छान झालं. आणि खूप म्हणजे अनुभव असे आहेत ना, स्वामी आपलं जास्त अंत बघतच नाहीत आणि आपल्याला जेवढी गरजेचे तेवढी करून घेतात मात्र. खरंच मॅडम. आहे ना ताई, मी शेअर करते हे. हो मॅडम, तुम्ही शेअर करा आणि तुम्ही माझा कॉल म्हणजे घेतला त्यासाठी मी धन्यवाद आहे. नाही हो ताई, आता तुम्ही अनुभव शेअर केला ना, स्वामी अजून कितीतरी छान छान अनुभव देतील बघा तुम्हाला. खूप सारे अनुभव आहेत मॅडम, मला ना बोलताच नाही, म्हणजे हात सांगताच येत नाहीये. स्वामी आहेत आणि स्वामींवरती विश्वास सर्वांनी ठेवा. मला तर असं वाटतंय, सांगू का, या जगामध्ये सगळेजण स्वामी मित्र झाले ना तर खरंच सांगते हे भांडण तंटे सगळं होणारच नाही, वादविवाद सुंदर जग होईल. खूप 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 छान होणारच आहे आणि ते एक दिवस येणारच आहे तो तसा. मी शेअर करते ताई. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.